नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आपलं आजचं कॅप्शन आहे ब्राह्मणी सत्ता फुलेंच्या विचारांना का घाबरते, मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय। आता नेहमीप्रमाणे जर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल की मी असं का म्हणतोय, त्याला काही कारण आहे का, त्याला काही संदर्भ आहे का? होय मित्रांनो, त्या गोष्टीचं उत्तर हो असंच आहे। आणि त्याचं कारण असं आहे की 11 एप्रिल 1827 ला महात्मा ज्योतिराव फुलेंचा जन्म झाला आणि त्यांचा जन्म हा 11 एप्रिलचा आहे। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये 11 एप्रिल 2025 ला त्यांच्या जन्मदिनी फुले या नावाने एक चित्रपट येतोय आणि त्याचे डायरेक्टर आहेत अनंत नारायण। आणि तो 11 एप्रिलला या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रदर्शित करायचा असा त्यांचा इरादा असताना आणि इरादा ठेवून त्यांनी त्या पिक्चरचा ट्रेलर किंवा त्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला। किसी शूद्र ने ऐसा दुस्साहस नहीं किया और ज्योतिबा को समझा हमारी प्रथाओं में बाधा न डाले। क्या कर लोगे? देखते हैं कौन पहले थकता है। वो आणि तो ट्रेलर बघितला आणि ब्राह्मणी सत्ता म्हणा किंवा पुण्यामधील ब्राह्मण महासंघ जागा झाला तो ट्रेलर बघून फक्त, आणि त्यांनी हा चित्रपट आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली। खोटं वाटतंय? बघा। बरोबर आहे की त्यांनी सांगितलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हा फुले चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही। मित्रांनो, चित्रपट हे करमणुकीचं माध्यम आहे, चित्रपट हे ज्ञानार्जनाचं माध्यम आहे किंवा चित्रपट हे तुमच्या इतिहासामध्ये घडलेल्या गोष्टी काय होत्या ते व्हिज्युअली बघण्याचं माध्यम आहे। परंतु मग महात्मा एवढे चित्रपट होऊन गेले। आता जर तुम्ही बघितलं असेल पाठीमागं तर केरला स्टोरी चित्रपट आला, काश्मीर फाईल चित्रपट आला, इमर्जन्सी चित्रपट आला, आणि अशा चित्रपटांना हे जे सरकार आहे आत्ताचं महाराष्ट्राचं असेल किंवा देशातलं सरकार असेल, या सरकारने टॅक्स फ्री केलं। कारण काय? असत्य असलेल्या गोष्टी सत्य आहेत असं सांगायचं आणि लोकांनी जास्तीत जास्त बघावं। सरकारने टॅक्स फ्री करणं म्हणजे काय की त्याच्यावर टॅक्स लागणार नाही, लोकांनी जास्तीत जास्त बघितलं पाहिजे आणि लोकांवर बंबार्डिंग करायचं, लोकांच्या हिताच्या नसलेल्या गोष्टी त्यांच्या डोक्यात घुसवण्याचा प्रयत्न करायचा, एवढंच की काय। पण मित्रांनो, आता छावा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आला आणि तो संसदेत दाखवला गेला। लोकांनी तो चित्रपट त्यांच्या मंडळाच्या ठिकाणी दाखवला, गावागावामध्ये मंडळांनी चित्रपट दाखवला आणि ही गोष्ट चांगलीच आहे। छत्रपतींच्या शौर्याची गाथा दाखवली पाहिजे, परंतु तो चित्रपट या सत्ताधारी पक्षाच्या फेवर मध्ये आहे। त्याच्यामध्ये जे चित्रीकरण केलेलं आहे काही भाग चुकीच्या पद्धतीने दाखवलेला आहे आणि तो भाग यांना फेवर आहे, म्हणजे हिंदू मुस्लिम दाखवण्याचा प्रयत्न केला, म्हणून या सरकारने हे केले। आणि मग ह्या चित्रपटामध्ये काय आहे? फुले चित्रपटामध्ये बरं, हा फुले चित्रपट जो आहे तो या अगोदर झाला नाही का? तर झालाय ना, तो मराठीमध्ये झालाय। मग मराठी भाषा तुम्हाला माहिती आहे लिमिटेड आहे, लिमिटेड भाषा असल्यामुळं मग आपल्या इथले राजकारणी दरवेळी सांगतात की मराठीचा मला अभिमान आहे, असला पाहिजे ना। आपण ज्या ठिकाणी राहतो ती आपली मातृभाषा आहे, तिचा अभिमान असला पाहिजे, पण ती आपली भाषा ग्लोबल नाहीये ह्याचं सुद्धा दुःख असलं पाहिजे। परंतु मराठीच झालं पाहिजे, मराठीच पाट्या झाल्या पाहिजे, त्याच्या आडून काय की लोकांनी मराठीपेक्षा दुसरं काही शिकायचं नाही का? की जी जागतिक भाषा आहे ती शिकायची नाही का? आणि याच्यावर खूप मोठे वेगवेगळे वाद आहेत। परंतु मित्रांनो, आजचा जर विषय बघितला तो ट्रेलर लॉन्च झाला आणि तो ट्रेलर काय
ट्रेलर बघा. क्या कर लोगे? देखते हैं कौन पहले थकता है. यामध्ये एक मुलगा सावित्रीबाई फुलेंना त्यांच्या अंगावर सेन आणि दगड मारतोय. हा एवढाच भाग बघून ब्राह्मण महासंघ झोपेतून खडबडून जागा झाला. आता ती माणसं कधी झोपलेली नसतात हे लक्षात घ्या. बाकीचा 97% समाज झोपलेला असतो, पण ही 3% कधी झोपलेली नसतात. प्रत्येक गोष्टीवर त्यांचं बारीक लक्ष असतं, प्रत्येक घटनेवर त्यांचं बारीक लक्ष असतं. आणि म्हणून तर त्यांनी या चित्रपटाला विरोध केलाय. कारण याचे परिणाम की ब्राह्मण समाजाची जी काही सिस्टीम होती, चातुर्वर्ण्य निर्माण केला. आणि हा चातुर्वर्ण्य जो आहे, या चातुर्वर्ण्यामध्ये ब्राह्मण सर्वश्रेष्ठ वर राहील, त्याच्या हातामध्ये शिक्षण राहील. बाकीच्या सर्व लोकांनी त्यांची चाकरी करायची, सेवा करण्यासाठी आहात, असा जो समज पसरवला होता, तो समज महात्मा फुलेंनी घालवला. कधी? 250 वर्षापूर्वी. तो कसा? तर महात्मा फुले 20 वर्षाचे असतील, 20-22 वर्षाचे, त्यावेळेस थॉमस पेन हा जो लेखक आहे, याचं राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक त्यांच्या हातामध्ये आलं. आणि ते पुस्तक आल्यानंतर, ते पुस्तक वाचल्यानंतर महात्मा फुलेंच्या लक्षात आलं की राईट्स ऑफ मॅन, माणसाचे अधिकार, हे माणसाला संपूर्ण अधिकार दिलेले या पृथ्वी तलावर जो जो जन्म घेतो त्याला पूर्ण अधिकार असताना, मग माझ्या भारतामध्ये जी सिस्टीम आहे, चातुर्वर्ण्याची जी व्यवस्था आहे, ही हिंदू धर्म म्हणूया किंवा हिंदू समाज रचना म्हणूया, यामध्ये असलेली ही सिस्टीम ही ईश्वर निर्मित नाही, तर ही मानव निर्मित आहे. आणि तिला उघडून फेकलं पाहिजे. आणि महात्मा फुले या राईट्स ऑफ मॅन जे पुस्तक यांनी भारावले जातात आणि कार्य करायला चालू करतात. आणि त्यांच्या लक्षात येतं की काही झालं तरी माणसाचा जर उद्धार करायचा असेल, माणसाला जर हक्क आणि अधिकार द्यायचे असतील, तर त्याला शिक्षण मिळालं पाहिजे. आणि शिक्षण कोणाला दिलं पाहिजे? तर शिक्षण हे मुलीला दिलं पाहिजे. कारण मुलगी जर बघितली तर दोन्ही घरी असते, म्हणजे सासर घरी असते, माहेर घरी असते. म्हणजे एक मुलगी शिकली तर दोन्ही घराचा उद्धार करते. आणि हेही खरं आहे की महात्मा फुले असं म्हणायचे की मुलगी शिकलेली आई घराला पुढं नेई आणि अडाणी आई घराचं वाटोळ होईल. आणि म्हणून जर मुलीच्या हातामध्ये शिक्षण दिलं तर ती मुलगी दोन्ही घराची सुधारणा करू शकते, अशी त्यांची विचारधारा होती. आणि म्हणून महात्मा फुलेंनी 1848ला पुण्यामध्ये पहिली मुलींसाठी शाळा काढली. मुलींना शिक्षण दिलं पाहिजे. आणि मग मुलींना शिक्षण दिलं तर मुलगी शहाणी झाली तर दोन्ही घरचा उद्धार होईल. हे ब्राह्मणांना माहीत नव्हतं का? होतं, परंतु त्यांनी त्यांच्या घरामध्ये सुद्धा मुलींना शिक्षण देत नव्हते. आणि मग या मुलींना शिक्षण देण्यासाठी किंवा त्यांच्या शाळेमध्ये सुरुवातीला ब्राह्मण मुलीही आल्या आणि शिक्षणाचं महत्त्व त्यांना कळलं. आणि मग सर्व समाजाला सुद्धा शिक्षण दिलं पाहिजे, याच्यासाठी अस्पृश्यांसाठी सुद्धा महात्मा फुलेंनी शाळा काढली, शिक्षणाची दारं खुली केली. आणि शिक्षण हे सर्वांना सक्तीचं झालं पाहिजे म्हणून महात्मा फुलेंनी इंग्रज सरकारकडे मागणी केली आणि शिक्षणाची शर्त किंवा शिक्षण हे सक्तीचं करण्याची गरज आहे असे विचार मांडले. आणि हे मांडत असताना त्यांनी हे सुद्धा सांगितलं की जर शिक्षण नाही झालं तर त्या कुटुंबाची, त्या समाजाची कशी अधोगती होते. शिक्षण किती महत्वाचं आहे महात्मा फुलेंनी 4 ओळीमध्ये मित्रांनो सांगितलं. आणि ते बहुजन समाजाला सांगितलंय. आणि महात्मा फुले असं म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. आणि ती जर विद्या बहुजन समाजाच्या हाती आली तर तो प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महात्मा फुलेंनी या विद्येचं महत्त्व समजून सांगितलं आणि विद्येची दारं सर्व बहुजन समाजाला खुली केली. आणि त्याचा परिपाक म्हणून आज बहुजन समाज शिक्षित आहे, शिक्षण घेतोय. महात्मा फुलेंनी जे काही पुस्तक गुलामगिरी लिहिलं, तृतीय रत्न नाटक लिहिलं, याच्यामध्ये त्यांनी शिक्षण हे तिसरा डोळा आहे असं म्हटलंय.
माणसाला 2 डोळे पाहण्यासाठी, पण तिसरा डोळा जर बघितलं तर तो शिक्षणाचा आहे, तो असला पाहिजे, अशी महात्मा फुलेंची विचारधारा होती. आणि म्हणून महात्मा फुलेंनी शिक्षण सर्व समाजाला मिळालं पाहिजे याच्यावर भर दिला. आणि मित्रांनो, त्यांनी एवढंच नाही पण अस्पृश्य समाजासाठी पाण्या पिण्याचा हौद पुण्यामध्ये खुला केला. आणि हे जर सर्व त्या चित्रपटामध्ये येत असेल तर यामध्ये खरंच अशी परिस्थिती होती का, आणि ते जर सर्व लोकांना कळलं म्हणजे हा जो चित्रपट येतोय तो चित्रपट पूर्णतः हिंदीमध्ये येतोय आणि त्याचे बाकी भाषांतरही होतील. आणि मग जागतिक लेवलला जर असं झालं तर आपली नाचक्की होईल. आपल्या पूर्वजांनी केलेली गोष्ट आपल्याला आत्ता मानहानी स्वीकारावी लागेल. म्हणून या ब्राह्मण महासंघाने त्याला विरोध केलाय आणि तो प्रदर्शित होऊ देणार नाही असं सांगितलंय. त्यातले काही भाग कट करा असं सांगितलंय. कोणी? तर सेन्सॉर बोर्डाने. आणि मग ते करू नये म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यासाठी पुण्यामध्ये आंदोलन केलंय भिडेवाड्यामध्ये महात्मा फुलेंच्या जयंतीच्या दिवशी, म्हणजेच 11 एप्रिल 2025ला. आणि त्यांनी सांगितलंय की जसा आहे तसा चित्रपट दाखवण्यात यावा. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे त्याच्यातला तो असणारा हिस्सा आहे. त्याच्यामुळे एकदा महाराष्ट्र शासनाने ते प्रकाशित केलेलं आहे, केंद्र शासनाने त्याला असणारा मान्यता दिलेली आहे, तेव्हा सेन्सर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही. परंतु ब्राह्मण महासंघ का घाबरतोय? आणि म्हणून तर मी म्हटलंय की ब्राह्मणी सत्ता फुलेंच्या विचारांना का एवढी घाबरते? कारण 200-2.25 वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी जे काही विचार मांडले त्याची प्रखरता ही पूर्ण सिस्टीम ही ईश्वर निर्मित नाही तर मानव निर्मित आहे. आणि त्याचा सर्व मलिदा ही भटमंडळी घेत आहेत. महात्मा फुलेंनी हे विचार मांडलेत आणि ते विचार सर्व समाजात रुजलेत. ज्यांनी ज्यांनी ते विचार स्वीकारलेत आज ती लोक प्रगतीपथावर आहेत, ते शिक्षण घेत आहेत. आणि हे चित्रपटामधून जर प्रखरपणे दाखवलं जात असेल तर ब्राह्मण समाजाची नाचक्की आहे, ब्राह्मण समाज खोटं बोलतोय असं सिद्ध होईल. आणि त्यामुळं हा ब्राह्मण समाजाचा ब्राह्मण महासंघ जो आहे तो घाबरलाय आणि ते मुठभर लोकांनी आंदोलन करून चित्रपटावर बंदी आणली. बरं, डायरेक्टर जे अनंत नारायण आहेत त्यांनी असं सांगितलंय की ते काही भाग कट केले जातील, पण 25 तारखेला हा चित्रपट रिलीज होईल म्हणजे उद्या. परंतु मित्रांनो, जर तसं नाही झालं तर या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या व्यक्तींना रस्त्यावर उतरावं लागले. आणि महात्मा फुलेंनी जे तुम्हाला हक्क, शिक्षणाचा हक्क दिलाय, बोलण्याचा हक्क दिलाय, तो कसा? तुम्ही म्हणाल कसा? तर तुम्हाला जर शिक्षण मिळालं तर तुम्हाला लिहिता वाचता येईल, तुमचं जगणं सुलभ होईल. आणि तेच झाल्यानंतर जर महात्मा फुलेंनी केलेला शिक्षणाचा हक्क असेल, तुमच्या बोलण्याचा हक्क, त्याचे इम्प्लिमेंटेशन बाबासाहेबांनी घटनेमध्ये केलं आणि तुम्हाला हे सर्व अधिकार बहाल केले. म्हणून तर आपण असं म्हणतो ना की महात्मा फुलेंना बाबासाहेबांनी गुरु मानले, त्यांच्या विचारांना अभिवादन केलंय, त्यांना गुरु मानलंय. आणि ही जी महाराष्ट्र भूमी आहे, फुले शाहू आंबेडकरांची भूमी आहे. मुठभर ब्राह्मण महासंघ जर याला विरोध करत असेल तर बाकी राहिलेला आंबेडकरी विचारधारा मानणारा समाज असेल, फुल्यांना मानणारा समाज असेल, शाहूंना मानणारा समाज असेल, आपल्या हक्कासाठी रस्त्यावर यावं लागेल. परंतु तो जर येत नसेल तर महात्मा फुलेंच्या विचाराला कृतज्ञ झालाय का? महात्मा फुलेंचे विचार त्याला समजत नाहीत का? आणि तसं जर होत असेल तर ब्राह्मण महासंघ जर एवढा घाबरत असेल तर महात्मा फुलेंच्या विचाराची एवढी धार आहे. अनुराग कश्यप सारखा माणूस सांगतो की हे ब्राह्मणी लोकांनी शिक्षण हे दुसऱ्याला दिलंच नव्हतं, देतच नव्हते, आपल्याकडे ठेवलं होतं. आणि ब्राह्मण मग असं जर करत असेल तर ब्राह्मण हा हुशार नाहीये. एखाद्याला दुसरी गोष्ट काही द्यायच्याच नाहीत आणि ते सर्व आपल्याकडे ठेवायचं आणि आपण खूप विद्वान आहोत हे दाखवायचं नसतं. कॉम्पिटिशन कशाला म्हणतात? की जे आहे ते सर्वांमध्ये द्यायचं आणि जो त्यामध्ये प्रगल्भ विद्वान जो असेल, जो कष्ट करेल तो विद्वान ठरेल, हुशार ठरेल. परंतु शिक्षणाची गंगोत्री सर्व आपल्या हातात ठेवली आणि बाकी समाजाला, बहुजन समाजाला त्यांनी अज्ञानी ठेवलं. त्यामुळं समाजामध्ये क्रियाप्रतिक्रिया आलेल्या आहेत. संजय सिंग जे सांगतायत ते तुम्ही ऐका. चर्चा का विषय बना हुआ है, यानी कि एक फिल्म
11 अप्रैल को रिलीज होने वाली थी फूले, और उस फिल्म को प्रतिबंधित कर दिया गया सेंसर बोर्ड के द्वारा। उस फिल्म को प्रतिबंधित करने के कारण आज एक भारी गुस्सा दलित समाज के लोगों के मन में, जो प्रगतिशील सोच के लोग हैं उनके मन में, जो अभिव्यक्ति की आजादी की बात करते हैं उनके पक्षधर हैं उनके मन में है। और आम आदमी पार्टी भी ये मानती है कि भारतीय जनता पार्टी का ये दोहरा चरित्र है कि एक तरफ केरला स्टोरी जैसी फिल्म जो समाज में नफरत फैलाने का काम करती है, काश्मीर फाइल, साबरमती एक्सप्रेस, छावा फिल्म जिसके बारे में निर्देशक ने खुद माना कि उन्होंने इतिहास के गलत तथ्यों को अपने पिक्चर में दिखाया, फिल्म में दिखाया। एक तरफ तो वो फिल्में हैं जिसको खुद प्रधानमंत्री प्रमोट करते हैं कि देश भर में नफरत फैलाओ, ये फिल्म दिखाओ नफरत फैलाओ, फिल्म दिखाओ नफरत फैलाओ। और दूसरी तरफ समाज के बड़े तबके की जो वेदना थी, जो पीड़ा थी, जो सच्चाई थी, उसको दिखाने के लिए जब एक फिल्म बनती है महात्मा ज्योतिबा फूले के जीवन पर, माता सावित्रीबाई फूले के जीवन पर, तो उसके ऊपर आप रोक लगा रहे हैं। कुल मिला के 16 कट इस फिल्म में लगाए जा रहे हैं, 16 कट। 11 अप्रैल को ये फिल्म पूरे देश में इसकी लॉन्चिंग होने वाली थी, इसका प्रदर्शन होने वाला था, ये फिल्म रोक दी गई 11 अप्रैल। ऐकलं? त्यानंतर असुद्दीन ओवैसी जे सांगतायत ते तुम्ही ऐका की ज्योतिबाई फूले के ऊपर पिक्चर बन रही है और उस पिक्चर में ये फैक्ट है कि दलितों के ऊपर जुल्म हुआ, हो रहा है और होता रहेगा। उस जमाने में ज्योतिबाई फूले और सावित्रीबाई फूले जब अपनी तहरीक का आगाज किए थे, तो उस जमाने में दलित जो है अपने इस सीने के सामने एक क्ले पॉट को लगा के और अपनी पीठ के पीछे एक झाड़ू को लगा के जाके जब वो चलता था तो अपर कास्ट के लोग जो थे वो ये बोलते थे कि तू हमारी जमीन पर नहीं चला ना, थूकना, तो उन्हें थूकता था बेचारा तो अपने उस क्ले पॉट में, और पैरों के कदमों को अपनी झाड़ू से साफ करता था। उस सीन को निकालो, बोल रही गवर्नमेंट ऑफ इंडिया ये। यानी नरेंद्र मोदी हर पिक्चर को प्रमोट करते, क्यों नहीं पिक्चर को प्रमोट कर रहे ज्योतिबाई फूले के पिक्चर को? हिस्टोरिकल फैक्ट है ना ये कि अपर कास्ट के लोग उस जमाने के दलितों को बोलते तुम हमारी बस्ती में आ रहे तो अपने गले में क्ले पॉट रखो और पीछे झाड़ू लगा के, ताकि तुम्हारे कदमों के निशान मिटते जाए और तुम थूकना है तो उसमें थूको। ये फैक्ट है, ये कौन डिनाई कर सकता? नरेंद्र मोदी पिक्चर प्रमोट करे ना, कौन से पिक्चरों को प्रमोट करे? ये पिक्चर को प्रमोट करो। क्यों सीबीएफसी बोल रही कि निकालो ये सीन, निकालो वो सीन, निकालो वो सीन निकालो, क्योंकि अपर कास्ट के लोगों को तकलीफ हो रही। ये कौन सा इंसाफ है बताइए आप? हम पूरे अपर कास्ट को नहीं बोल रहे, उस जमाने में जो अपर कास्ट के लोगों ने किया हम उसको बोल रहे हैं, वो फैक्ट है ना। पुण्याची परिस्थिती काय होती आणि ती जर आता चित्रपटात येत असेल तर ब्राह्मण संघ घाबरणारच आहे, कारण महात्मा फुलेंचे हे विचार ब्राह्मणी व्यवस्थेला कालही हादरा देऊन गेले आणि ते जर आज बहुजन समाजामध्ये चित्रपटाच्या माध्यमातून गेले, कारण चित्रपटात मनोरंजनाचं माध्यम आहे आणि मनोरंजनातून व्हिज्युअल इफेक्ट ते जर लोकांना कळलं, तो चित्रपट जर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रदर्शित झाला तर ब्राह्मणांची नाचक्की होईल, त्याचा इम्पॅक्ट सर्व लोकांवर होईल। परंतु आज त्या ट्रेलरमध्ये जो दाखवलेला मुलगा आहे तशी मात्र वेशभूषा कुणाचीही नसताना ब्राह्मण आज सुद्धा घाबरतोय। कारण मित्रांनो, ब्राह्मण जसे कपडे घालतो तसे आज आपणही घालतोय, परंतु काहीही झालं तरी ब्राह्मण म्हणून ब्राह्मण घाबरलेले आहेत। ते कशाला? तर महात्मा फुलेंच्या विचाराला। आणि मग ते विचाराला जर एवढे घाबरत असतील आणि ते जर बहुजन समाजाने अंगीकारले तर ब्राह्मण समाजाची किंवा ब्राह्मण महासंघाची एवढी हिंमत होणार नाही की चित्रपट जो प्रदर्शित होतोय त्याला बंदी आणण्याची। मग ते सेन्सॉर बोर्ड असेल, कारण तिथेही तेच बसलेले आहेत, किंवा हे सत्ताधारी असतील, जे चित्रपट यांच्या सोयीचे असतात ते मात्र हे टॅक्स फ्री करतात आणि यांच्यावर जर गदा येणारे असतील तर हे मात्र त्यावर काही बोलायला तयार नाहीत। उदाहरण बघितलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काही बोलायला तयार नाहीत, देशाचे पंतप्रधान काही बोलायला तयार नाहीत। आणि मित्रांनो, उद्या 25 तारीख जी आहे या दिवशी जर हा चित्रपट नाही प्रदर्शित झाला महाराष्ट्रामध्ये तर मग मात्र
सर्व बहुजन समाजाने रस्त्यावर उतरलं पाहिजे, अन्यथा हे मुठभर लोक महात्मा फुलेंच्या विचाराला दाबून ठेवतील, झाकून ठेवतील आणि तुम्ही आम्ही बघत राहणार का? तसं जर होणार नसेल तर आम्हाला आमचा हक्क किंवा आम्हाला आमचे विचार शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल असं मला वाटतंय. आणि कॅप्शन जे दिले ते कॅप्शन जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्यावर काय म्हणायचंय? तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का? जर असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.